नमस्कार मित्रांनो, आजची सकाळ आपली रानातच उगवलेली आहे. त्याच्यामुळं कसं आहे, शेळ्यांचं तुम्हाला जरासं माहिती सांगावं म्हटलं. आपल्याकडं 6 महिन्याखाली आलेले पिल्ले आणि आता आलेले पिल्ले असे 2 जात हे काय म्हणतात बॅच आहेत. त्याच्यामुळे मी तुम्हाला पावसाळ्यातले पिल्ले आणि आताचे पिल्ले याच्यातला फरक सांगणार आहे. पप्पा शेती करायचे, पण आता कसं झालं आहे उन्हाळ्यामध्ये जरा म्हटलं आपण बी लक्ष द्यावं, हिवाळा चालू आहे म्हणा. पण आपल्या परीक्षा वगैरे झाल्यात आणि गावाकडं आलो आहे. आता पप्पा म्हणलं चला मीच रानामध्ये झोपायला जातो आणि मग ते रानामध्ये आलो आहे तर म्हणलं चला जरा आपली बी शेळीपालनाविषयी जरा माहिती टाकावं जरा याच्या यूट्यूबवर. बघा त्यात लोक सांगा त्यात अडचणी फिडचणी आणि आपण बी त्यांना सांगावं म्हटलं जरा. म्हणून काय करतो तुम्हाला आत्ता आपल्या शेडवरच्या 2 बॅच दाखवणार आहे, ज्याच्यामध्ये अतोनात फरक पडलेला आहे. पावसाळ्यातले बॅच म्हणजे तुम्ही बघू शकता अतिशय काटा वाजलेला आहे आणि आता हिवाळ्यातली एक बॅच बघू शकता. टॉप क्वालिटीचे पिल्ले आहेत. 2 मिनिटामध्ये तुम्हाला फरक सांगणार आहे, जास्त वेळ घेणार नाही. आणि हेच तुम्हाला सांगतो बरं का, टॉप क्वालिटीच्या पिल्ल्यांची माहिती, शेळीपालनाचे जे काय महत्त्वाचे दुवे ते जाणून घ्यायचे असेल तर आपल्या शेळीपालन गोट मॅटर्स या चॅनलला सबस्क्राईब केलंच पाहिजे बरं का. त्याच्याशिवाय पर्याय नाही, कारण शेळीपालन सक्सेस करायचं आहे तर सारंगबाईशिवाय पर्याय नाही. आहे तुमच्याकडे पर्याय, पण प्लीज आपल्या चॅनल बी सबस्क्राईब करून घ्या. पण ठीक आहे, मी तुम्हाला आता 2 मिनिटामध्ये दाखवणार आहे. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे काय शेळीपालनामध्ये जंतनाशक देणं का गरजेचं आहे. तुम्हाला 1 मिनिटामध्ये आधी खराब पिल्ले दाखवतो आणि नंतर मी तुम्हाला चांगले पिल्ले दाखवतो. हे बघा, आता याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट पाहू शकता. हे बघा, या ठिकाणी हे पिल्ले आहेत. हे हे बघा, हे ते पिल्लू आता जात आहे तिकडं, पण तुम्ही हे 2 खाली बसलेले पिल्ले बघा. याच्यामध्ये हे पिल्लू चल उठ बघा, उठ चल. हे बघ, थांब थांब इथं थांब. हे बघा, हे बघा, हे बघा आमचा राजमान आहे. याच्याकडे एकदा बघा. तुझ्यावर सावली येली राजा, थांब. हे बघा, ही पाट आहे. मला नाही नव्हतं. बरं ठीक आहे, ही पाट आहे मित्रांनो. हे बघा, डिवॉर्मिंग न केल्यामुळं ही 6 महिन्याचं पिलू कोण म्हणालं बरं ह्याला. बरं खाटकाला विकायचं म्हणलं तरी बी 1000 रुपये देईल का कोणी ह्याचे? 1000 रुपये म्हणजे एक बॅच खलास झाली. 10 पिल्लं होते अक्षरशः राजे हो, 10 पिल्लं. आणि विषय बघा तुम्ही एकदा, अक्षरशः डिवॉर्मिंग न केल्यामुळं, जंतनाशक न दिल्यामुळं पोटामध्ये अतिशय घाण साचली. त्याच्यामुळे यांच्या शरीराची ग्रोथ झालेली नाही, यांच्या मेंदूची ग्रोथ झालेली नाही, कुठल्याच गोष्टी नाहीत. येडेत हे साले सगळे. यांना खायचं कळत नाही, प्यायचं कळत नाही. अक्षरशः हँग पडले ते. यांच्या अंगावरती सगळ्या पिसा झालेल्या आहेत, वास झालेले आहेत, गोचडं झालेले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात ह्यांचा कोंडा झालेला आहे सगळ्या केसांमध्ये. हे बघा, हे बघा कोंडा झालेला आहे. मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का, शेळीपालन करायचं आहे तर काहीतरी दिमाखानं करा, काहीतरी पद्धतशीर करा, काहीतरी कमवायचं ह्या हिशोबानं करा. कुठल्या तरी व्यवसायात गुंतला आहे, कुठला तरी व्यवसाय करताय म्हणजे प्राणपणानं करा. कुठल्या गोष्टीमध्ये हलगर्जीपणा करू नका. मित्रांनो, आता तेच सांगतो तुम्हाला. हे बघा, हे पिल्ल्यामध्ये 6 महिन्याचं पिल्लू आहे आता, म्हणजे करेक्ट पावसाळा तोंडाला झालेलं पिल्लू आहे. आता या ठिकाणी हे बघा, चल इकडे चल, इकडं बघा. आता तुम्ही त्याचाच भाव बघा, त्याचाच भाव. ये रे वागा, मी काय खायलो नाही तुला, आताच नाही नेत तुला कुठं. हे इकडे चल 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 चल, इथं 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 या इथं या. हां, हे बघा, हे राजमान आहे, सुपर हिरो आहे बघा आमच्या इथलं. हे बघा, आता ह्याचे बॉडी स्ट्रक्चर बघा एकदा. हे 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 राडा पिलू आहे रे. हे बघा, तेव्हाच आहे. आपल्याकडची शेळी टाईट होती, खायला पिल्ले टाईट होते. हे बघा, एकदा तुम्ही क्वालिटी बघू शकता. राजाव करायचं इथं काहीतरी टॉप क्वालिटी करा. अरे थांब ना बाबा, तुला खायलो मी येडा कुठला. थांब 2 मिनटं. हाय म्हण सगळ्याला. राज म्हणे पळून जायचीच म्हणते बाबा. नाही जायचं, चल चल. बरं हे बघा मित्रांनो, आताच तुम्ही 2 पिल्ल्यातली हे बघितलं, तफावत बघितली. हे कशामुळे व्हायलं आहे हे बघा. जंतनाशक येतं आहे बघा, एक 100-50 रुपयाला बाटली येत असते. ही छोटी असते या 5 ml 10 ml आणायची आणि उगं किलोच्या हिशोबाने द्यायचं. 20 किलोचं असेल तर 5 ml द्यायचं, 40 किलोचं असेल तर थोडं एक वाढून द्यायचं 10 ml आसपास. हे बघा, ह्याची क्वालिटी तुम्ही बघा मायला, तुम्हाला लक्षातच येईल की काय तफावत आहे. हे उपयोगाचंच नाही सांभाळून. तुम्हाला करायचं असेल तर टॉप क्वालिटीचं काहीतरी करायचं, नाही तर काहीच उपयोग नाही. ठीक आहे ना. बघा ते पिलू, आता तेच पिलू बरं का, मार्केटमध्ये गेलं की 10,000ला असं माणसं असे खाटके येडे करते ना अक्षरशः.
येड्या म्हणजे काय पडून द्यायचे नाहीत. पिलू मार्केटमध्ये जाऊस तर लगेच महागं लागतं. अरे एवढं नळ पिलून इतकं भारी पिलून द्यान द्यान महागं लागतं. 1000 को देता का 500 को देता क्या 2000 को देता क्या. इथून अशी आय घालतेत शेवटी 10,000 पर्यंत आपल्याला विकायचे. ते एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला म्हणजे महत्त्वाचा भाग काय माहिती आहे का शेळी पालनातला नियम. लय बडबड केली मी पण आता महत्त्वाचं सांगतोय की नियमाचं लक्षात घ्या. शेळी पालनात सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे नियमाचा. हिवाळा आलाय तर चौकून तुम्ही नेट बांधून घेतली पाहिजे. उन्हाळा आलाय तर त्यांना 24 तास पाण्याची व्यवस्था असली पाहिजे. खाण्यामध्ये तुमच्याकडे कडबाकुट्टीच असली पाहिजे. नवीन असेल तर थोडे दिवस काही हरकत नाही, पण कडबाकुट्टी असलीच पाहिजे. कारण तुम्हाला सांगतो त्या खातात कमी सांडतात जास्त, त्याच्यामुळं कडबाकुट्टी असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नियमित खालचं झाडून पाहिजे आणि पोटॅशियम परमॅग्नेटनं खालचं स्वच्छ धुवून घेतलेलं पाहिजे, नाहीतर काहीच उपयोग नाही. पुन्हा दुसरी गोष्ट म्हणजे आणखीन शेळीपालनातली आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेळी येली की शेळी यायच्या अगोदर 15-20 दिवसानं तिची कास पोटॅशियम परमॅग्नेटनं स्वच्छ धुवून घेणं गरजेचं आहे. कारण तिच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे जंत गेलेले असतील ते सगळे धुवून स्वच्छ होतात, पिल्याच्या पोटात जात नाहीत. आणि तिथून पुढं पिले येले तर त्यांना खाली जमिनीपासून 2 इंच उंच तरी पिंजरा करावा. तेव्हा ते पिले स्वच्छ सुंदर आणि ते काय म्हणतात त्याला त्यांचं बाळसं तुटत नाही. बाळसं नाही तुटलं तरच पिल्ले चांगले राहतात. नाही तर माती खाल्ली पोटात एकदा जंत गेले की ते दूध किती बी प्याऊ द्या तरी बी ते दणगळतात, हाकतात, मुततात. आपल्याला वाटतं दूध जास्त प्यायल्यामुळे होतं आहे. दूध जास्त नाही, ते त्यावेळेस माती खातात आणि माती खाल्ली की पोटात जाते आणि पोटात गेली की जंत होतात पोटात आणि ते जंत पुन्हा त्यांना संडास लागते. त्याच्यामुळं आणि त्यांची इम्युनिटी पॉवर पहिल्यांदा जास्त नसते, म्हणून तशी माय वाजते. बरं ते भाग सोडून द्या. मी काय म्हणालो माहिती आहे का आणखीन एक गोष्ट, की शेळी पालनाचे हे काही 2-4 नियम आहेत. 2-4 म्हणजे भरपूर नियम आहेत, पण आजच्या व्हिडिओमध्ये सांगता येणार नाहीत मला. मी नंतर तुम्हाला सांगणारच आहे. सगळ्यात महत्त्वाचं जंतनाशक द्या. पिल्ल्याला जंतनाशक द्या. बरं जंतनाशक दिल्यानंतर काय करायचं? तर जंतनाशक हे सकाळ-सकाळ अमावास्यापोटी द्यायचं. तिथून पुढं काही खाल्लं तरी हरकत नाही, परंतु जंतनाशक हे अमावास्यापोटी द्यायचं. ते दिल्यानंतर कंप्लीट तिथून पुढं 5व्या दिवसापासून 1 महिनाभर ब्रोटॉन द्यायचं. ब्रोटॉन दिलं की अक्षरशः पिल्ले असे नुसते नळनळ नळनळ निसते चमकच मारते, टॉप क्वालिटी चमक मारतात. बरं या ठिकाणी आता मी भरपूर गोष्टी सांगितलेल्या आहेत तुम्हाला. व्हिडिओ मोठा होत आहे, त्याच्यामुळं मी तुमची माफी मागतो. आणि एक गोष्ट आणखीन प्रकर्षानं लक्षात घ्या की राजा हो शेळी पालन करायचं आहे, टॉप क्वालिटीचं करायचं आहे, त्याच्यातून नफाच मिळवायचा आहे, तर नियमामध्ये राहायचं. टॉप क्वालिटीचे पिले सांभाळायचे, मार्केटमध्ये विकायचे. मार्केट जर कुठला विकायला आपल्याला लक्षात येत नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला महाराष्ट्रातले टॉपचे बाजार कव्हर करताना सध्या दिसतात. सगळ्यात टॉपचे बाजार मी दाखवतोय, भाव दाखवतोय, कधी भरतं हे दाखवतोय. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण नंतर भेटूयात. बाय, टाटा.